नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तुळशीचे उपाय. विविध आजारांवर तुळशीचे निवडक औषधी उपयोग. सर्व प्रकारांचे ताप आणि सर्व आजारांवर तुळस कशी गुणकारी ठरते ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव डासांच्या चावण्यामुळे वाढतो. तुळशीच्या झाडांमध्ये डासांना दूर ठेवण्याचे गुणधर्म असतात. सर्दीमुळे ताप आल्यास तुळशीच्या पानाचा रस आल्याच्या सोबत रस मध मिसळून घ्यावा. तुळशीची हिरवी पाने जितके प्रमाणात घ्याल त्याचे अर्ध प्रमाण काळी मिरी घेऊन दोघांनाही एकत्र वाटा. त्यांचा बोरा एवढा गोळा करून सावलीत वाळून घ्या. याच 2 गोळ्यातील 3 तासांनी पाण्यासोबत घेतल्याने मलेरिया बरा होतो. पुदिना आणि तुळशीच्या पानांचा रस 10-10 ग्रॅम घेऊन त्यात 3 ग्रॅम साखर मिसळून सेवन करणे हलक्या तापात फायदेशीर ठरते. थंडी, ताप आल्यास तुळशीची पाने, पुदिना व आले तिन्ही 5-5 ग्रॅम घेऊन त्यांचा काढा करून प्या. त्यामुळे पण फायदा होतो. तुळशीची पाने व शेवग्याची पाने एकत्र वाटून तयार केलेली पूड कोमट पाण्यासोबत सेवन केल्याने विषम आजारापासून आराम मिळतो. तसेच कोणाचे जर पोटदुखी होत असेल तर दररोज सकाळी 10 ग्रॅम ताज्या तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने अपचनापासून आराम मिळतो. तुळशी पंचगंगाचा काढा प्यायल्याने अतिसार किंवा जुलाब, कोणी अतिसार म्हणतो कोणी जुलाब म्हणतो, यापासून आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. तुळशीच्या काढ्यात 1-2 जायफळ मिसळून प्यायल्याने तीव्र अतिसारापासून त्वरित आराम मिळतो. 1 चमचा तुळशीचा रस आणि 1 चमचा आल्याचा रस एकत्र करून दिवसातून 3 वेळा प्यायल्याने पोटदुखी थांबते. तुळशीची 11 पाने आणि 1 ग्राम वावडिंगा सोबत वाटून सकाळी व संध्याकाळी ताज्या पाण्यासोबत घेतल्याने पोटातील जंत मरतात. 1 ग्राम वाळलेल्या तुळशीच्या पानांची पावडर, 3 ग्रॅम इसबगोल एकत्र करून दह्यासोबत घ्यावे. केवळ तुळशीचा रस काढून डोळ्याला लावल्याने डोळ्यांचे दुखणे कमी होते. तुळशीच्या रसात थोडे शुद्ध मध मिसळून ते गाळून उत्तम आय ड्रॉप म्हणून वापरता येते. नाकाच्या आत दुखत असल्यास किंवा जखम झाली असल्यास तुळशीची पाने खूप बारीक वाटून लावल्यास नाकाच्या आतमधील दुखणं कमी होतं आणि त्याचा वास पण घ्यावा, जसं आपण फुलांचा वास घेतो तसं. व्हिडिओ आवडला